नमस्कार मित्रांनो, आज आपण गुरुपुष्यामृत योग कसा दिसतो व त्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व लाईक आणि शेअर करायला विसरू नका। गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो। हा सर्व कार्यास शुभ समजला जातो। या योगावर सुवर्ण खरेदी केले असता त्याची वृद्धी होते असा समज आहे। मात्र हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाही, कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले आहे। एक सामान्य माणूस या शुभ मुहूर्ताची निवड करून या दिवसाचा लाभ घेऊ शकतो। अशुभ पासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे। आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम, जसे की व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास हमखास यशाची प्राप्ती होते। गुरुपुष्यामृत योग फार क्वचितच बनतं। ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो। गुरुवारी शुभ कामे करणे तसेच धार्मिक कार्य करणे शुभ असते। पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ मानले आहे। गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फळदायी योग बनतो। साधकासाठी फायदेशीर गुरुपुष्यामृत योग। या दिवशी विद्वान लोक देवी लक्ष्मीची पूजा करण्याचे सांगतात। या दिवशी देवी लक्ष्मीला पूजा केल्याने त्यांची कृपादृष्टी मिळते। या गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे। अशी आख्यायिका आहे की या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदैवतेची मनोभावे पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात। गुरुपुष्यामृत योग पूजा, मंत्रतंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे। व्यक्तीच्या यश प्राप्तीमुळे त्यांचा जीवनात वृद्धी होते। त्याची बढतीमुळेच त्याचे जीवन सुरळीत चालत असते। पण कधी कधी जीवनात दुर्भाग्यात येते, अपयश येते। अशा वेळी तांत्रिक कार्य करून माणसाचे दुर्भाग्य दूर करून त्याला सौभाग्यशाली बनवतात। पुष्य नक्षत्र म्हणजे काय? पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा। कदाचित पुष्य हे एखाद्या फुलाचा वाईट प्रकार असू शकतो। पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे। त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा। विद्वानांच्या मते हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे। या नक्षत्राचे शुभ चिन्ह गायीचे स्तन आहे। त्यांचा मतानुसार गायीचे दूध संपूर्ण जगासाठी अमृत तुल्य मानले आहे। त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखेच आहे। पौष्टिक, लाभकारी आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारा। या नक्षत्रात 3 तारका दिसतात जे बाणाप्रमाणे दिसून येतात। या बाणाचा वरचा टोक म्हणजे वरचा तारा पुष्य क्रांती वर पडतो। ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगळदायी किंवा मांगलिक तारा असेही म्हणतात। पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी आहे।